गिग इकॉनॉमी आणि सामाजिक सुरक्षा कायद्यांची पार्श्वभूमी. ठीक आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला गिग इकॉनॉमी म्हणजे काय समजून घ्यावं लागेल, है ना. कोड ऑन सोशल सिक्युरिटी काय ते समजून घ्यावं लागेल. तर गिग इकॉनॉमी म्हणजे अशी अर्थव्यवस्था जिथे लोक कायमस्वरूपी नोकरीऐवजी कंत्राटी किंवा फ्रीलान्स पद्धतीने काम करतात. म्हणजे एकंदर जर बघायचं झालं तर आपलं बघा, फॉर्मल सेक्टर आणि इन्फॉर्मल सेक्टर आपण बघितलेलं होतं. त्याच्यामधला जो भाग आहे त्याला आपण काय म्हणतोय, तर गिग इकॉनॉमी असं म्हणतोय. कोड ऑन सोशल सिक्युरिटी 2020 असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा पुरवणारा कायदा. बेसिकली हा एक कायदा असा आहे की जो वेगवेगळे 29 लेबर लॉज आहेत त्यांना एकत्र करून त्याच्या 4 लेबर कोड्स म्हणजे कामगार संहिता ज्या आहेत त्या ह्याच्याद्वारे बनवल्या गेलेल्या आहेत. त्याचबरोबर कामगार सुधारणा आणि गिग वर्करसाठी सामाजिक सुरक्षा या दृष्टिकोनातून मागच्या दोन्ही भागांमध्ये आपण माहिती बघितलेली होती. त्याचमध्येच ही यातली माहितीसुद्धा आपण काय करू शकतो, थोडीशी ॲड करू शकतो. केंद्र सरकारने 4 नवीन कामगार संहिता 21 नोव्हेंबरपासून लागू केल्या आहेत. प्रथमच गिग वर्कर्स त्यांचा ह्याच्यामध्ये समावेश केलेला आहे. त्यांच्यासाठी कल्याणकारी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. गिग कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा निधी स्विगी, झोमॅटो, डिलिव्हरी बॉय आणि प्लॅटफॉर्म वर्कर्स यांना कायदेशीर चौकटीत आणलेले आहे. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, स्विगी, झोमॅटोसारख्या ॲग्रिगेटर्सना त्यांच्या वार्षिक उलाढालीच्या 1 ते 2% रक्कम या निधीत जमा करावी लागणार आहे. ही रक्कम कामगारांना देय असलेल्या रकमेच्या 5% पेक्षा जास्त नसावी. या निधीतून आरोग्य, अपघात विमा आणि मातृत्व लाभ दिले जातील. कामगार हक्क आणि सुधारणा धोरणे. आता सर्व कामगारांना नियुक्तीपत्र देणे अनिवार्य आहे. पूर्वी ते नव्हतं. फ्लोअर वेजची संकल्पना आणली आहे, ज्यामुळे सर्वांना किमान वेतनाचा अधिकार मिळेल. कंपन्यांना कामगारांची मोफत वार्षिक आरोग्य तपासणी करावी लागेल. महिलांना आता रात्रीच्या पाळीत काम करण्याची परवानगी असेल, त्यांच्या संमतीने आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांसह. याचा औद्योगिक क्षेत्रावरती सकारात्मक परिणाम होईल. यामुळे ईज ऑफ डुईंग बिझनेस वाढेल, अनुपालन सोपे होईल, कंप्लायन्स ज्याला म्हणतो आपण, आणि रोजगार निर्मितीला चालना मिळेल.